Hello students, welcome to Atomic Physics lecture series. Atomic Physics ही जी सिरीज स्टार्ट केली आपण त्यामध्ये आज आहे लेक्चर नंबर 12. लास्ट लेक्चर नंबर 11 मध्ये जो आपण 10 पर्यंत जो पोर्शन शिकलेला होता त्यावर बेस सेट मध्ये जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन चालले होते आपण डिस्कस केलेले होते. आता या लेक्चर मध्ये आपण काय करणार, एक ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करायचा क्वेश्चन प्रत्येक वेळेस एक्झाम मध्ये राहतो. म्हणजे प्रत्येक कसं कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी काही रूल्स आहेत, काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, ते आपण काय करू आज लर्न. सगळ्यात पहिलं ते ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करण्या अगोदर तुम्हाला जर का if you have given any atomic, जर तुम्हाला कुठला एखादा ॲटॉमिक न म्हणता कुठला एखादा ॲटम दिलेला असेल, सपोज करू आपण एक्स आहे ज्यामध्ये झेड प्रोटॉन्स आहेत आणि एन नाही लिहू शकणार आपल्याला कुठला एखादा आयटम्स आहे ज्या आयटम मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन आहे एक्स, झेड प्रोटॉन्स आहेत आणि ई आहे त्याचे नंबर ऑफ न्यूक्लियन्स म्हणजे त्याचा ॲटॉमिक वेट. ओके, जर का तुम्हाला साधा आयटम दिला असेल तर या झेड इलेक्ट्रॉनला तुम्ही इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करतात ते डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर ते डिस्ट्रीब्युशन लिहून घ्यायचं आहे की काय असतं. 1s स्टेटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. 1s फिल झाल्यानंतर 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन फिल करायचे. 1s 2s नंतर 2p, यामध्ये मॅक्सिमम 6. 1s 2s 2p 3s, यामध्ये 2, 3p मध्ये 6, 3d मध्ये ऍटलिस्ट 10, 4s मध्ये 2. तर याचं कॉन्फिगरेशन तुम्हाला कमीत कमी किती, 4s2 अशी तुम्हाला ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे. याला कसं लक्षात ठेवायचं बघा, जर एखाद्याला पाठ करण्यात त्रास होत असेल तर काय करायचं, 1s 2s 2s नंतर 2p 3s नंतर 3p 3d 4s 4p 4d 4e. सगळ्यात पहिले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते 1s लेवल मध्ये फिल करायचे. याची कॅपॅसिटी आहे एस स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल आहे 0 आणि एल इज इक्वल टू 0 च्या करस्पॉन्डिंग ट्वाइस एल प्लस 1 म्हणजे एल इंटू एल प्लस 1. एस स्टेटची कॅपॅसिटी काय तुमची, एल इज इक्वल टू 0 जर पुट केला आपण इथे किती इलेक्ट्रॉन्स मिळतील तुम्हाला, 2 ट्वाइस एल प्लस 1, एल इज इक्वल टू 1 प्लस 1 3 3 इंटू 6. एल इज इक्वल टू 0 स्टेट मध्ये एसच्या करस्पॉन्डिंग एस 0 आहे ना, 2 इंटू ट्वाइस एल प्लस 1 एल प्लस 2 एल इंटू ट्वाइस एल प्लस 1. याची व्हॅल्यू जर 0 पुट केली त्यामध्ये 0 इलेक्ट्रॉन, बट यामध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी किती, 2 ची आहे. एक मिनिट थांबा, अगोदर आपण कॉन्फिगरेशन काढून घेऊ, त्यानंतर टर्मिनल सांगतो. पहिले इलेक्ट्रॉन्स 1s स्टेट मध्ये फिल करावे लागतील आपल्याला. ओके, पहिले इलेक्ट्रॉन आहे 1s स्टेट मध्ये आणि कुठल्याही एनी एल शेल हॅव 2 इंटू ट्वाइस एल प्लस 1 एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मॅक्सिमम त्यामध्ये आपण फिल करू शकतो. मॅक्सिमम कुठल्याही एखाद्या एल ऑर्बिट मध्ये आपण मॅक्सिमम 2 इंटू ट्वाइस एल प्लस एवढे इलेक्ट्रॉन फिल करू शकतो. एस स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल 0 असतो, सो यामध्ये आपण 2 पहिली 1s स्टेट कंप्लीट झाल्यानंतर मग 2s स्टेट मध्ये भरायचे. 2s स्टेट कंप्लीट झाल्यानंतर मग 2p नंतर 3s झाल्यानंतर मग 3p झाल्यानंतर मग 4s नंतर मग 3d 4p. अशा पद्धतीने काय असते, ऑर्डर ऑफ फिलिंग असते इलेक्ट्रॉनची. आता हे होतं जनरली इंट्रोडक्शन्स, बट ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जी ग्राउंड स्टेट कॅल्क्युलेट करायची त्याबद्दल आपण काय करू, थोडेसे 2-3 पॉईंट लिहून घेऊ. हंस रूल आहे तो, हंस रूल काय सांगतो अगोदर ते थोडंसं आपण डिस्कस करून घेऊ, त्यानंतर मग ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जे क्वेश्चन विचारतात त्याचं काय करू, डिस्कशन करू. हंस रूल काय सांगतो, द स्पिन विथ हायेस्ट multiplicity is at lower level. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काढाय, तर ते ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काढत असताना या मेथडने जाऊ शकतो तुम्ही, शॉर्ट ट्रिक्स वाली मेथड पण सांगणार आहे. काय, द स्पिन विथ हायेस्ट मल्टिप्लिसिटी इज ॲट लोअर लेवल, लोअर
लेवल. त्यानंतर इफ द L shell have electron which are less than half. जर कुठल्या एखाद्या एल शेल मध्ये त्या शेलची कॅपॅसिटी फुल, तर शेलच्या अर्धे जर इलेक्ट्रॉन असतील, देन less than half then the lower value of J is at lower level. Okay, and if the L shell is more than half filled, then the highest J is at lower level. आता 3 स्टेटमेंट लिहा. 3 स्टेटमेंटचं ऍक्च्युअल मिनिंग काय आपण एक एक्झाम्पल ना डिस्कस करू. सपोज करू तुम्हाला एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे, एखाद्या ॲटमचं समोरचा पार्ट स्किप करू आपण आणि 3p2 आहे. एक करू 3pd साठी पहिली केस आणि दुसरी केस घेऊ. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3p4 ची. घेऊ 3p4 आणि घेऊ 3p2. आता लास्ट अनपेड इलेक्ट्रॉन कुठल्या स्टेटमध्ये आहे? 3p स्टेटमध्ये. मग 3p स्टेटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. याच कसं लिहू शकतो तुम्ही? 3p इंटू 3p स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल1 असते, या पी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल एस कपलिंग स्कीमनुसार याच्या कॅपिटल एल, कॅपिटल एस आणि कॅपिटल जेच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आणि त्या व्हॅल्यूज मध्ये चेक करायचंय की ही पी स्टेटची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन मॅक्सिमम फिल करू शकतात. बट 2 एका आहेत लेस दॅन हाफ फिल्ड आहे. सो जेची जी लोअर व्हॅल्यूज असेल, त्या लोअर व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला जी स्पेक्ट्रल टर्म मिळेल ती काय असेल? ग्राउंड स्टेट असेल. तरी तुम्हाला हे बघून जरी कळलं नसेल तर काही पॉईंट्स आहेत, ते पॉईंट लिहून घेऊ आपण. ऍक्च्युअली एक्झाम्पल जेव्हा घेऊ ना तेव्हा तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. बघा काही नोट पॉईंट्स काय आहेत की द ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रोस्कोपिक term for exactly half filled LH shell are, त्यामध्ये पहिलं जर हाफ फील्ड यस शेल असेल, हाफ फील्ड यस सबशेल असेल, यस ची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन भरायची. जर कुठल्या एखादा मटेरियल आहे ज्याच्यामध्ये 1s किंवा NS1 असं जर लास्ट अनपेड इलेक्ट्रॉनचे स्टेट असेल, तर मग सरळ याला सॉल्व्ह न करता सरळ याच्या ग्राउंड स्टेटची स्पेक्ट्रल टर्म लिहायची. ती असेल तुमची 2s. 2s हा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर जर का हाफ फील्ड पी सबशेल असेल तर याच्या करस्पॉन्डिंग 4s 3/2 ही ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म असेल. जर हाफ फील्ड बी सबशेल असेल तर याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय येईल? 6s 5/2. म्हणजे काय करतोय आपण? फक्त इथं 2 ऍड करतोय आणि यामध्ये 1 ऍड करतोय. मल्टिप्लिसिटी 2 राईज करत आहे आणि यस जे आहे ज्याच्यामध्ये काय करता इथून इथपर्यंत त्याला एक जे ऍड केला, इथून इथपर्यंत त्याला एक जे ऍड केला, इथून मल्टिप्लिसिटी 2 इन्क्रीज केली, इथून मल्टिप्लिसिटी परत 2 इन्क्रीज केली. डी झालं. तुम्ही याच्या समोरच्या स्टेट साठी सुद्धा काय करू शकता? स्पेक्ट्रल टर्म, ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करू शकता. आता येऊ आपण एक्झाम्पल. बघा हायड्रोजन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s1. एस सेलची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे? 2 × 2 एल प्लस 1. ही काय मॅक्सिमम कॅपॅसिटी? या स्टेटसाठी एल असतो 0. म्हणजे या स्टेटमध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन फिल करू शकतो आपण? 2 × 2 × 0 + 1
म्हणजेच 2. 1s या स्टेटमध्ये मॅक्सिमम आपण 2 इलेक्ट्रॉन फिल करू शकतो, बट यामध्ये किती इलेक्ट्रॉन दिलेले आहेत? एकच आहे. म्हणजे काय? तर यस हाफ सबशेल आहे. यस हाफ सबशेल असताना ग्राउंड स्पेक्ट्रल टर्म कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता सिम्पली तुम्ही 1s हाफ काय करायचं आहे? ऑप्शन करेक्टली किंवा करेक्ट ऑप्शनमध्ये चूज करायचं आहे. 1s हाफ हा काय करायचा आहे? करेक्टली चूज करायचा आहे ग्राउंड शेल स्पेक्ट्रल टर्म. ओके, यावरून सिमिलरली पी जर हाफ असेल, हाफ पी डी एफ जी एच बाकी समोरच्या तरी फक्त या फ्लोनं चालायचं की इथून इथपर्यंत जीची व्हॅल्यू 1 इन्क्रीज करायची, मल्टिप्लिसिटी 2 ना वाढवत जायची. त्यानंतर कम्प्लिटली फिल्ड असो फॉर कम्प्लिटली फिल्ड सबशेल ती कुठली असो, मग एस असो, पी असो, डी असो, कुठली सबशेल असो, ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्मची व्हॅल्यू ऑलवेज असते 1s 0 फॉर कम्प्लिटली फिल्ड. कम्प्लिटली फिल्ड सबशेलसाठी ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म असते 1s 0 ऑलवेज. ओके, ऑलवेज असते. त्याच्यानंतर आणखीन असं आहे बघा, P1 आणि P5 दोन्हीच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म सेम स्पेक्ट्रल टर्म असतात. P1 आणि P5 च्या करस्पॉन्डिंग सेम स्पेक्ट्रल टर्म. P1 आणि P5 ला P2 आणि P4 ला 1524 यांना पण काय असतात? सेम स्पेक्ट्रल टर्म असतात. स्पेक्ट्रल टर्म सेम असतात, बट ग्राउंड स्टेट दोन्हीमध्ये वेगवेगळी असते. कारण लेस दॅन ऑफ फील्ड म्हणून इथे जीची लोअर व्हॅल्यूज लेस दॅन ऑफ फील्ड म्हणून जीची लोअर व्हॅल्यूज लोअरला असेल, इथे ग्रेटर दॅन ऑफ फील्ड म्हणून जीची हायर व्हॅल्यूज लोअरला असेल, आणि इथे पण लेस दॅन ग्रेटर दॅन ऑफ फील्ड असो याच्या करस्पॉन्डिंग जी आहे जीची व्हॅल्यू काय असेल? ज्याची हायर व्हॅल्यू ग्राउंड स्टेटला असेल. ओके, तर बघा आता एक्झाम्पल वरून बघा, तुम्हाला एक्झाम्पल वरून आणखी एक ट्रिक सांगतो. त्या ट्रिकनुसार कसं सॉल्व्ह करायचं की फॉर एनी ग्राउंड स्टेट कॅल्क्युलेशन, कुठल्या एखाद्या ग्राउंड स्टेटची तुम्हाला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल, सपोज करायचं आहे की त्या इलेक्ट्रॉन मध्ये काय करायचे, जेवढे नंबर ऑफ अनपेड्स, पहिली स्टेप आहे. स्टेप 1 काय आहे? प्लॉट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जर त्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल तर वेल अँड गुड, नसेल दिलं तर पहिले काय करायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्लॉट करायचं. ओके, त्यानंतर स्टेप 2 आयडेंटिफाय द लास्ट अनपेअर्ड. असं गरजेचं नाही अनपेअर्डच असेल, पेअर सुद्धा असू शकतात. अनपेअर्ड ऑर पेअर इलेक्ट्रॉन लिहून. मग स्टेप 3 फॉर एनी यल कॅल्क्युलेट ML अँड त्यांना अरेंज करायचंय या व्हीनुसार. झेल इज इक्वल टू 1 जर असेल तर 3 व्हॅल्यूज ऑप्टेन होतील. 4 असतील तर परत वेगवेगळे ह्या थर्ड स्टेप आहे. फोर्थ स्टेप मध्ये काय करायचं आहे? स्टेप 4 फॉर ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म used capital S is equal to 1 for 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम. 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी कॅपिटल एस ची व्हॅल्यू ऑलवेज 1 याची ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करत असताना. त्यानंतर स्टेप 5 काय आहे? used L is equal to summation mod of ML. आणि स्टेप 6 मध्ये काय आहे तर कॅल्क्युलेट J using L minus S mod to L plus S mod.
एवढ्या स्टेप्स आहे, यावरून तुम्ही स्पेक्ट्रल टर्म काढू शकता. आता स्टेप केअरफुल लिहून घ्या. एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण स्टेप्स एका मिनिटात कळतात की नाही बघा. काय करायचं आहे, क्वेश्चन्स आहे बघा. फाइंड द ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म ऑफ कार्बन. कार्बन ॲटम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6. कार्बन ॲटम साठी आपल्याला ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काढायची. असा क्वेश्चन तुम्हाला कार्बन ॲटम साठी सांगतोय, असं तुम्ही कुठल्या ॲटम साठी क्वेश्चन विचारू शकता. सगळ्यात पहिले काय करायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, पहिली 1s लेवलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2 आणि 2 4, उरले ते 2, ते कुठल्यामध्ये राहणार, 2p मध्ये. 2p स्टेट मध्ये 2 इलेक्ट्रॉन. मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन आहे, 2. 2 इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग स्पिनची व्हॅल्यू ऑलवेज 1 घेऊन घ्यायची. 2 इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये स्पिनची व्हॅल्यू ऑलवेज 1 घेऊन घ्यायची. तर पी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल काय आहे, 1. ml च्या व्हॅल्यूज किती मिळतील, -1, 0 आणि +1. त्यांना काय करायचंय, अरेंज करायचं. -1, 0, +1. किती लास्ट स्टेटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2. तो पहिला इलेक्ट्रॉन जाईल, दुसरा इलेक्ट्रॉन इथे जाईल. पहिला इलेक्ट्रॉन इथे, दुसरा इलेक्ट्रॉन इथे. याच्यावरून तुम्ही काय करायचं, एलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. समेशन मॉड ml. मॉड एमचं पहिले आहे -1 + 0 म्हणजेच √(-1) म्हणजेच मॉड्युलस मध्ये 1. म्हणजे एल आणि एस ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. एल इज इक्वल टू 1 आणि एस इज इक्वल टू 1. एल ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली आपण, तर समेशन मॉड ऑफ ml आणि ml च्या व्हॅल्यूज ह्या वरच्या ज्या आहेत ml च्या व्हॅल्यूज आहेत, वरतीच्या दिलेल्या आहेत त्या काय आहेत ml च्या व्हॅल्यूज. सो एल आणि एस मिळाला, त्यावरून जे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 1 - 1 to 1 + 1 म्हणजे 0, 1 आणि 2. एवढं कॅल्क्युलेशन मिळतं. ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कुठली असेल, तर बघा, जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपलं आलेलं आहे त्यामध्ये पी शेलची कॅपॅसिटी आहे, पी शेलची मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन, पण 2 जे आहे ते 2 काय लेस दॅन हाफ फील्ड आहे. ते लिहू शकतो आपण की पी सबशेल इज लेस दॅन हाफ फील्ड, सो लोअर व्हॅल्यू ऑफ जे इज ॲट लोअर स्टेट. जेची लोअर व्हॅल्यू लोअर स्टेटला असेल. मग स्पेक्ट्रल टर्म काय मिळेल तुम्हाला, ट्वाइस एस प्लस 1 एल जे. यामध्ये सर्व व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुम्हाला मिळेल ते 3 एल इज इक्वल टू 1 मध्ये पी, त्याची लोअर व्हॅल्यू 0. 3p0 काय मिळेल तुम्हाला, ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म मिळाली. ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म, ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म मिळाली 3p0. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं वरती दिले की p2 आणि p4 ला सेम स्पेक्ट्रल टर्म असतात. p4 च्या स्पेक्ट्रल टर्म पण काय मिळेल तुम्हाला, 3p0, 3p1 आणि 3p2. ह्या स्पेक्ट्रल टर्म मिळेल p4 च्या करस्पॉन्डिंग, p2 च्या करस्पॉन्डिंग पण त्याच 3p0, 3p1 आणि 3p2. स्पेक्ट्रल टर्म सेम आहेत, बट या केसमध्ये ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म असेल तुमची 3p0. लोअर जी व्हॅल्यू लोअरला असेल, काय कारण लेस दॅन हाफ फील्ड आहे. इथं हाफ फील्डच्या जास्त आहे, सो याच्याशी करस्पॉन्डिंग ज्याची हायर व्हॅल्यूज लोअरला असेल, म्हणजे इथे स्पेक्ट्रल टर्म काय असेल, ग्राउंड स्टेट 3p2. इथे काय असेल, स्पेक्ट्रल टर्म 3p0 आणि इथे असेल 3p2. कारण इथं ग्रेटर दॅन हाफ फील्ड आहे, सो ज्याची हायर व्हॅल्यूज लोअरला असेल. इथं लेस दॅन हाफ फील्ड आहे, सो ज्याची लोअर व्हॅल्यूज लोअरला असेल. ओके, हे सांगते तुम्हाला हर्ट्झ रूल फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म ऑफ पर्टिक्युलर ॲटम. ओके, त्यानंतर आणखी एक्झाम्पल आपण डिस्कस करू, म्हणजे तुमचं काय होणार की थोडासा कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. बघा, एक्झाम्पल काय आहे, फाइंड द ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म. फाइंड द ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म. हे एक नंबरचं एक्झाम्पल आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि बी आहे न्यूऑन.
ज्याचा झेड आहे तुमचा 10. निऑनसाठी झेड 10 असतो. हायड्रोजन हिलियम लिथियम बेरिलियम ब्रोमो कार्बन निऑन. दोनसाठी ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रोस्कोपी टर्म आपल्याला काढायचे आहे. तर बघा, ऑक्सिजनला पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू. 1s 2 2s 2 आणि 2p4. 2p4. आता बघा p4 आणि p2 यांना सेम स्पेक्ट्रल टर्म असतात. p2च्या आपण आत्ताच रिसेंटली कॅल्क्युलेट केल्या आहेत. त्या काय मिळाल्या तुम्हाला? 3p0 3p1 आणि 3p. आपण रिसेंटलीच कॅल्क्युलेट केलेलं आहे इथे, सो मी याला परत परत कॅल्क्युलेट करून दाखवत नाही. डायरेक्ट काय घेतले आपण त्याचे रिझल्ट घेतले. बट आपल्याला दिसते इथे की पीची जी कपॅसिटी आहे, पी मध्ये लास्ट अनपेअर्ड स्टेटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स येते काय ग्रेटर देन आपली. सो याची ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय असेल तर 3p2 काय असेल ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म असेल ऑक्सिजनच्या करस्पॉन्ड. ओके. त्यानंतर आपण निऑन ॲटम मध्ये झेड आहे 10. याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इन 1s2 2s2 आणि 2p6. कारण 6 आणि 2 8 2 10. 2p6. आता पी स्टेटची कपॅसिटी आहे मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन्सची आणि ती दिसते की पी शेल काय कम्प्लिटली फिल्ड. इथं काय सांगू शकतो आपण? कम्प्लिटली फिल्ड पी सबशेल. कम्प्लिटली फिल्ड असल्यामुळे डायरेक्ट स्पेक्ट्रल टर्म काय असते? 1s0. कम्प्लिटली फिल्डच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय असते? 1s0. कम्प्लिटली फिल्ड स्टेटच्या करस्पॉन्डिंग काय असते स्पेक्ट्रल टर्म? 1s0 असते. ओके. ग्राउंडचे स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करत असताना सगळ्यात पहिलं काय करायचंय? काही की स्टेप्स आहेत बघा. की स्टेप्स पहिल्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आयडेंटिफाय लास्ट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, चेक whether less than half or not. ती शेल जी येईल ज्या स्टेटमध्ये लास्ट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ती त्याची कॅपॅसिटी लेस दॅन हाफ फील्ड आहे का ग्रेटर दॅन हाफ फील्ड आहे ते चेक करायचं. चौथ्या स्टेप्स मध्ये युज्ड -L2 + L व्हॅल्यूज ऑफ ml to fill electron in the region किंवा to fill electron in the box. त्यानंतर used S is equal to 1 for 2 electron system. We calculate J using L minus S to L plus S. L minus S to L plus S असं यूज करून करायची ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काढायची. ओके. परत एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलवरून तुम्हाला आणखी क्लिअर होईल. बघा काय विचारतात तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला. सपोज करू की लिथियम ॲटम आहे. लिथियम ॲटमची ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काढायची. लिथियम ॲटमच्या करस्पॉन्डिंग झेड किती आहे? 3. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय निघाल? 1s2 आणि 2s1. एस शेल मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन फिल करू शकतो. बट एस शेल काय इथं लेस दॅन हाफ फील्ड आणि एक्झॅक्टली हाफ फील्ड आहे. ही काय आहे? एस शेल एस सबशेल हाफ फील्ड. आणि आपल्याला माहिती कुठल्या एस सबशेलच्या हाफ फील्डच्या करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय असते? तर 2s हाफ. 2s हाफ. ओके. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? कुठल्याही एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून त्याच्या ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म फाइंड आउट करू शकता. म्हटलं आणखी जे काही रिझल्ट आहेत ते लिहून घ्या नोट करून. सबशेल हाफ फील्ड सबशेप आहे आणि स्पेक्ट्रल टर्म कुठली? ग्राउंड.
जर एस सबशेल हाफ फिल्ड असेल तर ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय आहे 2s हाफ. जर पी हाफ असेल तर 4s 3/2. जर टी हाफ फिल्ड असेल तर 6s 5/2. जर एफ हाफ फिल्ड असेल तर 8s 7/2. अशीच प्रोसेस काय होती कम्प्लिटली समोर समोर चालते. त्यानंतर कम्प्लिटली फील्ड सबशेल. सबशेल जर कम्प्लिटली फील्ड असेल तर 1s0 will be the ground state spectral term. जर कम्प्लिटली फील्ड असेल तर ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय असते 1s0. फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला की हिलियम ॲटमची ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कडे बघा. हिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळेल तुम्हाला 1s2. एस शेलची कॅपॅसिटी 2 आहे. कम्प्लिटली फील्ड असेल याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय असेल 1s0. याच्या करस्पॉन्डिंग काय असेल 1s0. लिथियम ॲटमचं झेड इज इक्वल टू 3 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय निघणार 1s2 आणि 2s1. एस शेल काय हाफ फील्ड आहे. एस शेल हाफ फील्डच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म 2s हाफ. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही ॲटमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन त्याच्याशी करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करू शकता. फर्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे काय करायचं पॉज करत करत त्यांना परत रिवाइंड करून बघायचंय जेणेकरून तुम्हाला कळून स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करा हे पूर्ण क्लिअर होईल. कारण याच्यामुळेच क्वेश्चन राहतो म्हणजे राहतोच. ओके.